कोगनोळी पंढरपूर पायी दिंडीचे भव्य प्रस्थान, वारकऱ्यांचा जयघोष आणि भक्तिरसात न्हालेलं गाव। संत परंपरेचा वारसा जपत श्रद्धा भक्तीचा संकेत कोगनोळी गावातून प्रथमच पंढरपूरकडे पायी दिंडीचे भव्य प्रस्थान आज मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले। सकाळी पूर्णानंद महाराज मठात विधिवत पूजन, आरती आणि धर्मध्वज फडकवत पुंडलिक वरदा हरी विठ्ठलच्या गजरात दिंडीने आपला पवित्र प्रवास सुरू केला। गावकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता, कारण कोगनोळी येथून अशा स्वरूपात पहिल्यांदाच पायी दिंडी निघाली असून संपूर्ण गाव भक्तिभावाने भारावून गेला होता। महिला, पुरुष, तरुण आणि ज्येष्ठ सर्व वारकरी विठ्ठलनामात तल्लीन होऊन चालण्यास सज्ज झाले होते। पारंपरिक वेशभूषा, टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेल्या दिंडीने गावातील प्रत्येक गल्लीतून वेशीवरून भक्तिरस पसरवला। पालखी पूजन सोहळा सचिन खोत व अभिजित पाटील, विना पूजन शहाजी चव्हाण, ट्रक पूजन कृष्णात खोत, पालखी गाडी पूजन अमोल पोवाडे व सचिन परीट यांनी केले। पूजनानंतर दिंडी मार्गस्थ झाली, त्यावेळी गावातील व आसपासच्या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिलांनी ओव्या गात, टाळांचा नाद करत आणि डोळ्यांत श्रद्धेचे अश्रू घेऊन दिंडीला निरोप दिला। वारीचा प्रवास जून 27 नरसिंहवाडी, जून 28 तासगाव, कवठे, जून 29 बोरगाव, जून 30 नागाज फाटा, 1 जुलै अहिल्यानगर, 2 जुलै बामणी, 3 जुलै खरडी, 4 जुलै पंढरपूर आगमन, 5 ते 7 जुलै पंढरपूर मुक्काम व आषाढी एकादशी महापूजा यात्रेदरम्यान संत परंपरेचे स्मरण देखील होणार असून संत नामदेव महाराजांचा 750वा, संत ज्ञानेश्वर महाराजांचा 725वा, संत तुकाराम महाराजांचा 400वा, संत एकनाथ महाराजांचा 375वा पुण्यतिथी वर्ष विशेष उत्सव स्वरूपात दिंडीत साजरे होणार आहेत। पायी वारीत पूर्णानंद काजवे महाराज, सूरदास गायकवाड महाराज, उद्धव काजवे महाराज, मुकुंद वठारे, श्याम पाटील, रामचंद्र डोंगळे, रामचंद्र कोळी, तुकाराम पाटील, प्रवीण पाटील आदींसह कोगनोळीतील असंख्य वारकरी, महिला वर्ग, तरुण कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। प्रत्येकाच्या हाती भगवे झेंडे, मुखात हरिपाठ आणि डोळ्यांत पंढरीच्या दर्शनाची ओढ स्पष्ट दिसत होती।